सुके मटण संपले आणि आमटी शिल्लक राहिली आहे. त्या आमटीपासून टेस्टी भाताची रेसिपी आज बघूया. नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मी मध्ये आज बनणार आहे मटणाच्या शिल्लक राहिलेल्या आमटीपासून टेस्टी भाताची रेसिपी. एकदा जर ही रेसिपी तुम्ही ट्राय केली तर पुन्हा पुन्हा बनवून खाणार. रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सुक्कं मटण सकाळीच संपलं होतं आणि इतकी आमटी शिल्लक राहिली आहे. 1 कप इतका तांदूळ घ्यायचा आहे. तांदूळ घेऊन तो 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. मी तांदूळ धुवून घेते. गॅस ऑन करून कुकर ठेवला आहे. त्यामध्ये शिल्लक राहिलेली आमटी वतून घ्यायची. आणखी त्यामध्ये मी सुहाना कंपनीचा बिर्याणी मसाला 1 चमचा वापरणार आहे व चवीनुसार मीठ घालणार आहे. त्यानंतर ह्याला उकळी आल्यानंतर ह्यामध्ये जे धुतलेले तांदूळ होते ते घालायचे. तांदूळ घातल्यानंतर थोडा वेळ उकळवू द्या. त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे. 10 मिनिटं झाकण कुकरवरतीच राहू द्या असेच. त्यानंतर आपल्याला 1 शिट्टी करून घ्यायची आहे. शिट्टी झाल्यानंतर भात आपला तयार झाला आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट पण करा.